आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या जाऊया ग्राउंड नंबर 2 वर. झहीर भाई त्या ठिकाणी आहे कॉमेंट्री बॉक्स. शुक्रिया प्रमोद सर. पहिला चेंडू अशोक साडी येतोय. अनिकेत एक मोठा बॅटर आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो खूप वेळा या संघाने अमोल अनिकेत अशोक आपला खाता उघडतोय. संघाला पोहोचवतो एक या धावसंख्येवर. अनिकेत राहुल याला पुन्हा विकेट किपरवर पाहतो. एक्स्ट्राचा पाठी शॉट चेंडू होता. मिडॉफच्या डोक्यावरून खेळा चेंडू जातो लॉंग रिझनमध्ये. शेतशोईपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावाने नाव काय रे संजय याने आपला खाता उघडलाय. संघाला पोहोचवतोय 3 या धावसंख्येवर. स्वतः पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. चला विकेट नंबर 1 वर जाऊया. वेगळं होतं ते मात्र ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळलं जायचं. परंतु आता आपण पाहिलं तर खूप काही सातत्याने बदल घडत गेले. ऑन साईडला वा काय फटका खेळलाय. गेल्या मॅच मध्ये मला का मॅन ऑफ द मॅच मिळाली होती याचं प्रात्यक्षिक देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. आता 4 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आली कुठे. परंतु आदित्यने जो फटका खेळला तो अप्रतिम होता. टाळ्यांचा कडकडाट करणारा तो षटकार पाहायला मिळाला आणि या मॅचची हवा करणारा षटकार पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 2 रन. पहिला बॉल सामना समाप्त झालेला नाही आहे. 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. असे सामने 2025-26 मध्ये फार मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचले. काही संघांना पराभवाची चव चाखायला मिळेल, काही संघांना विजयाची चव चाखायला मिळेल. त्यामुळे क्रिकेट आहे आणि प्रेडिक्शन कोणीही करू शकत नाही. 3 बॉल आणि 2 रन. 3 बॉल 2 रनचं समीकरण पाहायला मिळतं. दबाव आहे, नो डाऊट अबाउट इट. राज म्हणून मी म्हटलं फक्त म्हणून चालणार नाहीये. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 2 रन. सामना होता कुठे आला कुठे. हृदयाची धडधड धडकन वाढली गेली. हृदयाची ठोकी वाढली. 2 बॉल आणि 2 रन. व्हॉट अ मॅच. रेसिंग कंपल्सरी आहे आणि त्यामुळे धावा तुम्हाला कराव्याच लागतील. रेसिंग अँड चेसिंग इम्पॅक्ट लाईन आहे. दर्शवत होते की 2009 मध्ये इथेच तो रूल्स फॉलो केला गेला की चेसिंग कंपल्सरी आणि तिथून नियम जो आला या वसुंधरेमध्ये उदयास आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर्स स्ट्रायकर येईल असेल. नो डाऊट अबाउट इट. 2 बॉल आणि 2 रन. फोर्स केलं होतं या बॉलला. आता 2 बॉल 2 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. 1 वर्ष म्हणजेच काय तर 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,06,000 सेकंदामध्ये 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला काल पत्ता सुद्धा लागत नाही. त्यामुळे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. हे सांगण्याची गरज नाही आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. 2 बॉल 2. मारायला आली होती. परफेक्ट. तिथे जर कदाचित झेल टिकला असता तर पराभवाची चव चाकायला झुंजार नायडा टीमला जरूर मिळाला असता. परंतु इथून जर आपण पाहिलं नक्कीच क्रिकेटला नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल.
करतायत या मागच्या बाजूला 3 विकेट सुद्धा आहेत. दोन डॉट आले ना पहिले पाऊस सुद्धा पाहायला मिळाला. Man of the match आदित्य दोन डॉट आले दोन डॉट आले दोन लागोपाठ डॉट बॉल आपण पाहतोय फ्रीचा फायदा उचलला आला नाही या फलंदाजाला. Man of the match नेहमीच उत्तरमध्ये त्यांचा प्रतिसाद चांगला मिळत असतो. उत्तर प्रीमियर लीग सुद्धा ते चांगलं हाताळतात. थोडी या संडे यांच्या शुभांच्या आपण दिले मार्ग मॅच आणि मेडल घेऊन आपण सन्मानित करतायत महापौर चषक अतिशय कमलेजी ठाकूर साहेब यांनी जे मॅनेजमेंट केलं त्यांनी जी ठाकूर सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्यामुळे खरोखरच कमलेजी ठाकूर साहेब असतील संपूर्ण टीमने केलेलं मॅनेजमेंट आपला तो मानाचा सलाम आहे. नेट ट्रॉफी 2026 फेज 1 मध्ये आपण सध्या आहोत. विकास स्पोर्ट्स इंडिया चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. आदित्य विलपे कॉंग्रॅच्युलेशन. तर जशी सामन्याला सुरुवात होईल दर्शन पटके जे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत तरकड आणि प्रथमतः खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळायची आणि आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. खूप धन्यवाद. झेल सुटला जातोय अशोकला जीवदान येतोय. या दोन धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी होते. धावसंख्या होती ती 12. दुसरं षटक चालू असताना राहुल गुणगेंदबाजी पर है. पॉइंटच्या दिशेने सोप्पा झेल. फलंदाज अशोक चिखलीला विराम. फलंदाज बाद. आधी जीवदान आला होता आउट साईडला. आता पॉइंटच्या खेळाडूंनी सांगितलं हा जीवदान देणार नाही. फलंदाज अशोक चिखलीला विराम लागतोय. फलंदाज बाद. न्यू बॅटर जयश येतोय. पहिला मोठा हादरा अशोकच्या रूपामध्ये आपण पाहतोय. आता एक पार्टनरशिप पाहिजे. 40 ते 45 धावा कुठाला हव्या. गेंदबाजी आपण पाहतोय तर गोलंदाजीवर राहुल पहिले लागोपाठ दोन चेंडू निर्धाव एक नो बॉल आला. त्याच्यामध्ये कोणती संधी भेटली नाही फलंदाजांना. विकेट नंबर 1 वर नवीन मॅच आपण पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू होता. डिफेन्स केला. खबर रिझनमध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावाने संघाची धावसंख्येला आणि धावसंख्या धावत होती ती 13. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 13 धावा. बारा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आहे ती 13. अशोक एक मोठा हादरा कॅचच्या रूपामध्ये आपण पाहिला. तेजस येतोय संघासाठी तिसरं वैयक्तिक आपला पहिलं षटक घेऊन. ऑन साईडला मारला फटका. चेंडू हवामध्ये झेलची संधी आहे तो अनिकेत देतोय तिकडून. ऑनमध्ये चेंडू भरतोय. तिथपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आखाणी. धावसंख्या 15 धावा. जयसाठी जे पुढचा चेंडू होता है. जयेश की लगली गेंद. शॉट गेंद पुल कर दिया और गेंद को बाय बाय टाटा गोल कर दिया. गेंद बॉडी लाइन के बाहर. 6 रन. सिक्सर. तेजस यांचा पुढचा चेंडू.
सुंदरसा चेंडू होता ब्लॉकमध्ये. धावसंख्या झाली ती 21. 30 षटक चालू असताना परत शॉर्ट चेंडू होता. मिस टाइम आहे. आता झेलची संधी आहे. सुटलाय झेल. जीवदान भेटतोय. तेजसा जश याला जीवदान येतोय. धावसंख्या 22. 22 धावा. तेजस यांच्या 30 षटक चालू असताना आपण पाहतो. ऑन साईडला मिड विकेटला हव्यामध्ये चेंडू आहे. झेलची संधी आहे. घेतलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. पहिले काय करते नंबर 1 वरती नो बॉल पेशा पंचांक करतोय. ओव्हर सिस्टम नो असेल. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर फायनल नो बॉल टाकला. कैलास न्यू बॅटर मैदानात दाखल होतं. धावसंख्या झाली आहे ती 21. 22. 22 धावा. विकेट नंबर 2 वर 22 धावा झाल्यात. आज या अंकावर जाऊन पोहोचते. एक रन बोर्ड. चौकाची धावपळ आपण पाहतोय. 24 धावा झाल्यात. बॉलरचा रन 24. वाईडचा इशारा येतो पंताकडून. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27. 27 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. परत वाईडचा इशारा येतोय. अवंत धावानी संघाची धावसंख्येला आखाणी.
सुंदरसा फटका आहे. चेंडू हवामध्ये झेलची संधी होती, झेल सुटला जातोय आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेखा पलीकडे. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्येला खाणी. धावसंख्या धावून पोहोचते ती 32 32 धावा. काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विकेट नंबर 2 वर पहिली इनिंग आपण पाहतोय. नाईसिंग डाऊनला खेळाय वाटा फातून चेंडूला अडवला आला नाही. एक धाव पूर्ण केली गेली. एक धाव आणि संघाची धावसंख्येला आकार आणि धावसंख्या 33 33 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला आपण पाहतोय. 33 धावा झाल्यात. ह्या चेंडूवर का एक मोठा फटका 40च्या आसपास जाण्याची ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. शॉर्ट चेंडू होता ऑन साईडला. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल आणि देतो चेंडूवर. एक धाव पूर्ण केली गेली. चांगली फेक येते. राहुल चेंडूला गेदर खेळत नाहीये आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 35 धावा. 35 धावा झाल्यात. 36 धावांचा आव्हान आहे. पाहूया कशा पद्धतीने पार केला जाईल. नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय ऑडी सरांचं आगमन झालं. ज्याने खूप वर्ष आपल्या या क्रिकेटला दिली आजपर्यंत. तर क्रिकेटने लगाव आहे असा हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. यंगस्टर पापडीसाठी त्यांच्या एरियासाठी एक गाव एक साडी फॉर्मॅटसाठी असे आमचे ऑडी सर यांचं आगमन झालं. त्यांचा आम्हाला खूप वेगळा लागलेला आहे. चोवीस चेंडू आहेत आणि 36 धावांचं आव्हान. विकेट नंबर 2 वर आपण पाहतो 2 बॅटर मैदानात दाखल झाल्यात. आणि खेळ येतोय. बॉलर आपण पाहतो तर अशोक येतोय. ह्याच मैदानाचा मित्रांनो हे सराव करत असतात. एका बाजूला अनिकेत नॉन स्ट्राईकला एक्स्ट्रा स्ट्राईकला आपण पाहतो तर राहुल.
सिंगल धाव इथे फक्त मात्र पण 31 वर जाऊन त्याचे 31 धावा स्कोर करावयाचे लागले. पहिलाच फुल टॉस चेंडू ऑन साईडला दिशा देतोय, चेंडूला पाडून देतोय सी मारेका पलीकडे षटकार. विकेट नंबर 1 आणि विकेट नंबर 2 वर षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. 36 धावांचं आव्हान आहे अजून, 23 चेंडू आणि 30 धावांचं अजूनही आव्हान आहे. पुढे पाटील पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवली सज्ज असते. 6 चेंडूमध्ये 6 षटकाराचा विक्रम उदय यांनी सुद्धा केलाय आणि ग्राउंड नंबर 2 वरती राहुल गोल्ड आहे, त्यांच्याकडून सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 षटकाराचा विक्रम आहे. आणि यावेळी ग्राउंड नंबर 1 वरती बॅक टू बॅक दुसरा षटकार 9 फॉर्म. विकेट नंबर 2 वर हा दुसरा षटकार राहुलच्या बॅटने पाहतोय. बॅक टू बॅक आतिषबाजी विकेटवर 1 आणि विकेट नंबर 2 वर आतिषबाजी षटकारांची. 36 ऑन साइड खेळत होता, बॅटचा एज लागतो, चेंडू शॉट फाईन केला जातोय. 13 धावा झाल्यात, 36 धावांचं आव्हान आहे. गॅप पलीकडे चेंडू जातो एका टप्प्याने बॉडी लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. 23 धावा अजूनही पाहिजेत. अनेक स्ट्राईकला आपण पाहतो. सुंदरसा चेंडू पाहूया पण त्याचा काय इशारा येतोय. बैट का किनारा विकेट कीपर का सहारा, अनिकेत की खेल को लगता हुआ विराम, बल्लेबाज बैक टू डकआउट गॉन. यानंतर होणार सामना एकटा संघाचा कर्णधार आणि एकविरा कळम दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये थांबायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. कोणाला बॅटर एकटा संघाचा कर्णधार आणि एकविरा कळम संघाचा कर्णधार टॉस कडे येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तेजस्वी बॅटर मैदानात आले. क्षमते खूपच बार चेंडू वाईटचा इशारा येतो पंताकडून. 14 ना 53 या अंतरावर जाऊन पोहोचले. 53 धावा स्कोर कारवरती लागल्या जात आहेत. 3 षटकार समाप्तीनंतर विदाउट लॉस 53 धावा. पण ही जोडी महत्वाची आहे. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट झाला होता. चांगली रन विकेट. थोड़े अगर रनिंग में रुक जाते तो फिर राहुल को डकआउट का रास्ता भी देखना पड़ जाता. त्यावेळेस लोअरमध्ये मोठा गॅप आहे. चेंडूला घेऊन काढलाय बघा. ओळखलं होतं बॅटरने आणि पूर्णपणे फटका चढवला. इकडे पाहता पण कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. लेग स्टंपच्या खूपच बार चेंडू वाईटचा इशारा येतोय पण त्याकडून अवंत धावानी संघाती धावसंख्येला कहाणी 16 धावा झालेल्या आहेत. स्वीप केला नुसतं हाताने. एक धाव नक्कीच भेटेल. एक धावांची धावसंख्या होती ती 17. 19 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडू पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा षटक अशोक यांचा 2 बॅक टू बॅक षटकार, एक सिंगल असे आपण पाहिलं. 18 चेंडू आहेत आणि अजूनही 18 चेंडूमध्ये 17 धावांची
19 धावांची गरज आहे. 17 धावा झाल्यात. सामना संपलेला नाही. 1-2 गडी बाद खंडामध्ये एज भेटेन गोलंदाजा सामन्यामध्ये रंगतदार आपण पाहणार मित्रांनो. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या चेंडूवरती काय टार्गेट सेट केलं जाईल ते सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस हा प्रयोग होता फुल चार फुल केलाय. युवराजच्या बॅटवर आलाय शेवटच्या बॉलवरती उत्तुंग षटकार आणि या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचते. 66 धावांवर धाव होत आहे. 64 धावांचं टार्गेट सेट केलं जाते. विदाउट लॉस आपण पाहतोय 66 धावा बनवल्या आहेत दोन्ही बॅटरने. विकेट नंबर 2 वर राहुलच्या बॅटने हा तिसरा षटकार आपण पाहतोय. 20 धावांवर पोहोचतोय राहुल. संघाला पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. 13 धावांची अजूनही गरज आहे. सामना संपला नाहीये. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तर राहुल. फुल टॉस आहे. फुल टॉस वसूल केलाय. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट. सी मारेगा पलीकडे षटकार. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती झुकवले. आणि चेंडू आता चपका देतोय. दोन धावा भेटत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 31. अजूनही 5 धावा पाहिजेत. राहुल सुंदर अशी फलंदाजी करतो. 4 षटकार. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू परेश लॉंगॉनला ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अंकित केल्या जातील. राहुल पोहोचतोय या 30 धावांवर. संघाला पोहोचतोय 33 धावांवर. चांगली फलंदाजी आपण पाहिली राहुल यांची. फुल टॉस चेंडू आहे. चेंडू हवामध्ये झेलची संधी आहे पाहूया. आणि हा झेल सुटला जातो आणि सामना पण फिनिश करतोय तो राहुल गोन. आणि हा सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आपण पाहतोय तर राहुल याला ज्याने 5 षटकार आपल्या बॅटनी लावले आणि हा सामना एका हाती आपल्या हाती घेतला तो राहुल याने काय फलंदाजी केली मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवा राहुल साठी. नेक्स्ट मॅच नक्कीच मैदानात येईन आणि येणाऱ्या नेक्स्ट मॅचसाठी चला राहुल आपल्याला विनंती करतो गेम चेंजर खेळाडू आपण या आमच्या मंचावर मॅच घेण्यासाठी. जेव्हा मॅचला सुरुवात होईल तर मायक्रोफोनवर आवाज ऐकूया प्रमोद सरांचा.
या पण उमराळा वर्सेस सतपाळा या मॅचचा टॉस रुपेजी डिकुना यांच्या शुभ हस्ते होत आहे. उमराळा टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि सतपाळा टीमला इन्व्हाइट केले ते बॅटिंगसाठी. अभि आणि अमृत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम, आपलं सहर्ष स्वागत.